प्रेक्षकांनो, कालचा भाग जसा खतरनाक होता, तसंच आजच्या भागामध्ये आपल्याला कारनाम्यांसोबत खतरनाक भागसुद्धा पाहायला मिळणार आहे. अगदी तसाच मोठा तमाशासुद्धा रंगलाय बरं का. तर तुम्हाला सगळ्यांना विश्वाससुद्धा बसणार नाही. ह्यावेळेस विद्या वहिनीने सगळ्यात मोठा कारनामा करून ठेवलाय, यशला अचानक गायब करून. पण का? आणि त्यातून आता माननी सगळी घराची जबाबदारी कोणावरती टाकली आहे माहिती? यमुनावरती. घराच्या चाव्या तिच्या हाती सोपवल्यात. आणि त्यातूनच अमृताने डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन कावेरीवरती जीवघेणा हल्ला केलाय. हो, आणि नेमकं त्याच वेळेस मोहित तिथे पोहोचलाय. पण आता कावेरी या अमृताला कशी पुरून उरणार? आणि ऐनवेळी लग्नात अमृताच्या ऐवजी कावेरी कशी उभी राहणार? आता यशला गायब करण्याचा विद्या वहिनीचा जो प्लॅन आहे, जो कारनामा आहे, तो कसा घडणार? आता हे सगळे ट्विस्ट बघणार आहोत आजच्या भागामध्ये. बघूयात मग, कोण होतीस तू, काय झालीस तू, मालिकेचा आजचा 28 सप्टेंबरचा भाग. आजचा भाग खरंच खूप धमाकेदार आहे. कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. विद्या त्यावेळेस यशला जाब विचारत असते की तो अमृताशी लग्न का करतोय. त्यावेळेस यश तिच्या प्रश्नाचं उत्तर देतो की वहिनी, हे लग्न मी माझ्या आनंदासाठी करतोय, कारण माझ्या आनंदातच माझा आनंद आहे. उत्तर ऐकून विद्या हवालदिल होते. ती विचारते की माझ्या आनंदासाठी तुम्ही अमृताशी लग्न करणार? भाऊजी, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करायला निघाला आहात? तेव्हा यश उत्तर देतो की हो वहिनी, कळतंय. पण दोघांचं बोलणं चालू असताना मध्ये माधवी तडमडतेच. यशकडे येऊन ती म्हणते की यश, खूप छान दिसतोयस तू. अरे गुरुजी बाहेर बोलावतायत, विधींना सुरुवात करायची आहे ना, म्हणून मी स्वतःच तुला घ्यायला आले. त्यावर यश सांगतो की मावशी, तुम्ही पुढे जा, मी येतोच. आता माधवी तर तेथून निघून जाते. पण ज्या वेळेस यश मागे वळून पाहतो तेव्हा विद्या डोळे वटारून यशकडे पाहत असते. इकडे जेलमध्ये कावेरीचा मारण्याचा प्लॅन फसला. म्हणूनच अमृता स्वतःच हॉस्पिटलमध्ये कावेरीला मारण्यासाठी येते. ज्या वेळेस कावेरी गाढ झोपी गेलेली असते तेव्हाच अमृता तिच्यावर तोंडावरती अचानक उशी दाबून धरते. कावेरी तडफडत असते, तळमळत असते आणि जोर लावून अमृताला ढकलण्याचा प्रयत्नही करते. आणि कावेरीच्या त्या ताकदीपुढे अमृताची ताकद फिकी पडते. कावेरी तिला ढकलतेच, पण दुसऱ्याच सेकंदाला कात्री घेऊन परत एकदा अमृता कावेरीवरती वार करायला येते. पण कावेरी तो वार सुद्धा उधळून लावते. आता हे सगळं करत असताना अमृता कावेरीशी बडबडतच असते की उगाचच तुला जेलमध्ये कायमचं संपवण्याचा प्लॅन मी केला. तुला ना मी स्वतःच मारायला हवं होतं, म्हणजे हे सगळं पुढे घडत बसण्याची गरजच नव्हती. आणि जेव्हा ती कात्रीने वार करायला चालू करते त्याच वेळेस अमृता उलट कावेरीचं कौतुकच करते की ती म्हणते की एवढं सगळं झालंय, इतकी जखमी आहेस, तरीही कॉन्फिडन्स काही कमी होत नाही तुझा. त्यावर कावेरीसुद्धा तिला सडेतोड उत्तर देते, खऱ्याचा कॉन्फिडन्स आहे हा, कधीच कमी होणार नाही. मूर्ख अमृताला अजूनही हे कळत नाही की वाघीण आहे ती, आणि वाघीण कितीही जखमी असली ना तरी लढणं काही सोडत नसते. आणि अमृतासारख्या शेळीचा तिच्या पुढे निभाव लागणं अशक्यच आहे. अमृता कावेरीवरती हसते. तिला विचारते की तुझे डायलॉग ऐकायला आलेले नाही आहे मी इथे. तुला माहिती आहे मी कशासाठी आले? कावेरी, हे बघ, माझ्या चेहऱ्यावरती ग्लो दिसतोय तुला. हा ग्लो कसला आहे माहिती आहे? कारण थोड्याच वेळात मी मिसेस यश धर्माधिकारी होणार आहे. फक्त अमृता कावेरीला खिजवण्याचा, डिवचण्याचाच प्रयत्न करत असते. तू ना कावेरी अशीच तडफडत राहणार आहे सागं. काय आहे, तू कितीही खरं सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुलक्षणा तुझं ऐकून घेणारच नाही. आणि बघ हा, येत्या काळात तुला त्या घरच्या न्यूज ऐकायला मिळतील. धर्माधिकाऱ्यांची कंपनी बुडाली, यशने कंपनी सोडली, भावाभावांमध्ये भांडणं लागली आणि घरात उभी फूट ती परत तिच्यावरती विकृत हसायला लागते. काय आहे, आता ती सुलक्षणा आहे ना, ती घरामध्ये एकटी पडणार आहे. कावेरी, तू कंपनी द्यायला येतेस का गं? नाही, नको, राहू दे. तिला कंपनीची गरज नाही आहे, कारण मीच तुला आता संपवणार आहे, असं म्हणत
चवताळलेली अमृता पुन्हा एकदा कावेरीवरती जीवघेणा हल्लाच करते. अचानक तिचा गळा दाबून ठेवते. पुन्हा अमृताच्या कचाट्यातून सुटण्यासाठी कावेरीची तडफड चालू होते. आता इकडे एवढा वेळ यशवरती नाराज असलेली, त्याच्यावरती चिडणारी विद्या अचानकच कोडी गुलाबीनं बोलते. म्हणजेच आता हे लग्न होणार यासाठी यश कावेरीचा प्लॅन ठरलाय आणि बहुतेक तो विद्याला कळलाय. म्हणूनच विद्या आता कोडी गुलाबीने वागते. यशला ती सांगते की माझ्या आनंदातच तुमचा आनंद आहे ना भाऊजी, मग तुम्ही जे कराल त्यात माझा आनंद आहे. आणि हो, हा विडा घ्या आणि एक सांगते, जोपर्यंत मंगलाष्टका होत नाहीत तोपर्यंत हा विडा तोंडातून बाहेर काढायचा नाही. भाऊजी, आता तुम्ही जे काही करायला निघाला आहात ना, मी एवढंच म्हणेन की त्यात तुम्हाला यश मिळो. इकडे आता त्यांच्या रूममध्ये निघालेल्या असताना यमुना त्यांना अडवते. आधी तर त्यांचं कोड कौतुक करते की खूप छान दिसतेस हा, आणि चक्क माननी आता घराचे अधिकार, घराच्या ज्या चाव्या आहेत त्या यमुनाला देऊन टाकले आहेत. आणि म्हणूनच यमुना जरा जास्तच हवेत उडते. मांना ती म्हणते की तू मला ह्या चाव्या दिल्या ना, खरंच खूप छान निर्णय घेतला आहेस. आणि मागच्या काही दिवसांमध्ये तू जे काही निर्णय दिले होते ना ते अगदी बरोबर होते. म्हणजे ते निर्णय घेताना तुला खूप जड केला असेल. कसली पलटू आहे ही यमुना. इतके दिवस या घरात माझं स्थान नाही, या घरात मला काही अधिकार नाही म्हणून मानवरतीच नाराज असलेली अचानकच तिच्या तोंडून कौतुक सोहळा चालू झालाय. मानना ती सांगते की अजिबात कशाचं टेन्शन घेऊ नकोस. तू माझ्यावरती विश्वास टाकलायस की नाही, आता बघ, या घराची सगळी जबाबदारी मी नीट पार पाडेन. आणि हो, आता यश अमृताचं लग्न झालं की सगळं काही चांगलंच होणार आहे. पण यमुनाचा हा आनंद क्षणापुरताच राहतो बरं का. का माहिती आहे, कारण दुसऱ्याच सेकंदाला तिला तिची जागा दाखवून देतात. म्हणतात की घरात 2-2 सुना असताना सुद्धा घराची जबाबदारी मुलीवरती टाकावी लागते. पण काय करणार, नाईलाज आहे ना माझा. कारण विद्या किती वेंदळी आहे ते आपण पाहिलंच आहे. त्यामुळे तिच्याकडे जबाबदारी तर देणंच चुकीचं ठरेल. आणि अमृता, ती तर अजून रितसर लग्न करून आपल्या घरची सूनच नाही झालेली आहे. म्हणूनच नाईलाजाने मला ही जबाबदारी तुझ्यावरती टाकावी लागते. हां, पण एकदा का अमृताचं लग्न झालं की मी पुन्हा विचार करणार आहे की या घराच्या चाव्या नक्की कोणाच्या हातात द्यायच्या. आता यमुना बघा कसले हादरून गेले. एका क्षणात तिचा चेहरा उतरतो आणि मनात परत विचारांची चलबिचल चालू होते. अरे देवा, त्या अमृताला काय कन्व्हिन्स करेनच मी. तसेही ती माझ्याच बाजूने आहे. पण मला जर ते पटलं नाही आणि तिने तो अधिकार तिलाच देऊन टाकला तर. आता यमुना लगेचच मला मस्का मारायला चालू करते. अगं तुला तशी गरजच पडणार नाही. बघ, मला दिलेली जबाबदारी मी उत्तम पार पाडेन. हां, पण त्यासाठी तुझा आशीर्वाद राहू देता. आता मानना ती बिलगणार. तिला काम सोपवतात. यमुना, जाऊन यश तयार झालाय का बघून ये. आणि तेथून निघूनच जातात की. मित्रांनो, आता इथे कळतंय की विद्या एवढं घोडीर गुलाबीने का वागत होती यशची. कारण विद्याने जो पानाचा विडा दिलाय ना त्यामध्ये तिनं गुंगीचं औषध मिक्स केलं होतं. आता यश त्याच्या रूममध्ये जेव्हा इकडून तिकडून गिरक्या घालतो, विचारामध्ये हरवलेलाच असतो. अचानकच त्याचं डोकं गरगरायला लागतं. म्हणूनच तो बेडवरती बसतो. पण विद्या त्याच्यावरती बारीक नजर ठेवून असते. आणि विद्याने हा सगळा घाट कशासाठी घातलाय? यश जो अमृताशी लग्न होऊच द्यायचं नाही यासाठी. विद्या वाटच पाहत असते की यश कधी बेशुद्ध पडतोय. आणि ज्या क्षणी यश बेशुद्ध पडतो त्या क्षणी विद्या पटकन यशच्या रूममध्ये प्रवेश करते. पटकन आतून दरवाजा बंद करून घेते आणि यश पाशी जाते. आधी तर ती चेक करते की यश नक्की खरंच बेशुद्ध आहे का. आणि त्यानंतर मग हात जोडून तिथेच त्याची माफी मागायला लागते की यश भाऊजी सॉरी, मला हे सगळं नाईलाजाने करावं लागते. आता कमरेला पदर खोचते आणि यशला ती स्टोरूममधून आणून एका चेअरवरती झोपवते. तो बेशुद्ध अवस्थेत असतोच तेव्हा विद्या मात्र खूपच दमलेली. आता तिची बडबड चालूच असते. केवढे दिसतात भाऊजी, पण भाऊजी तुम्ही खूप जड आहात बरं का.
तुम्हाला काही त्रास झाला नाही ना? त्यांना कसला त्रास होतोय? मलाच त्रास झाला. भाऊजी, खरंच सॉरी हां. काय आहे, तुम्ही त्या अमृताशी, त्या झिपरीशी लग्न केलेलं मला अजिबात पटत नाही आहे. तुम्ही का निर्णय घेतलाय तेही कळत नाही आहे. पण ही विद्या आहे ना, मी अजिबात तुमचं लग्न तिच्याशी होऊ देणार नाही. आता ती चेअर सतत हलत असते. परत विद्या म्हणते, अहो हलणं बंद करावं भाऊजी. हे बघा, हे सगळं मला नाईलाजाने करावं लागतंय. आणि यशचा जो अंगावरचा शेला असतो गुलाबी, तो शेला ती त्याच्या तोंडावरती पांघरत म्हणते की भाऊजी मला माफ करा. काय आहे, तुम्ही मला माझ्या भावासारखे आहात ना, मग तुमचं आयुष्य उद्ध्वस्त कसं होऊ शकतं? ते मी नाही होऊ देणार. म्हणूनच त्या झिपरीशी मी तुमचं लग्न होऊच देणार नाही. आणि हां, आता तुम्ही जेव्हा जागे व्हाल ना, तेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही एखादं गुलाबी स्वप्न बघताय. सॉरी हा भाऊजी, पाया पडते आणि ती तिथून निघून जाते. विद्या हे सगळं करताना इतकी रडकुंडीला आलेली असते ना, पण जी करामत तिने केलेली असते ते फक्त कावेरीच्या प्रेमापोटी. जाताना विचार करते की बाहेरून कडीच लावून टाकते, म्हणजे कसं उठले ना तर त्यांना बाहेरच नाही येता येणार. आता इकडं हॉस्पिटलमध्ये अमृता कावेरीच्या जीवावरती उठते. तेव्हा कावेरीसुद्धा तिला विचारते की मला सांग, बदला घ्यायला आली आहेस ना तू इथे, पण एकदा का तुझा बदला पूर्ण झालं तर परत काय करशील? यश आता भावनेच्या भरामध्ये तुझ्याशी लग्न करतायत, पण एकदा का तुझा बदला पूर्ण झाला, तुझा खरा चेहरा त्यांच्या समोर आला, तर ते तुला कधीच स्वीकारणार नाही आहेत. आता हे सत्य अमृताच्या पचनी पडत नाही आणि कावेरीवरती लगेच खेक असते की गप्प बस. अमृता कावेरीला धमकावते, एक गप्प बसा. मी काय त्या यशशी सुखी संसार करण्यासाठी आलेले नाही आहे तिथे. मी यशशी फक्त लग्न यासाठी करते की त्या कुटुंबात सून बनून जाऊन मला माझा बदला पूर्ण करायचा आहे. एकेकाला असंच संपवणार आहे मी. आणि एकदा का ते कुटुंब संपलं की मग माझा बदला पूर्ण होईल. आणि इतक्यातच कावेरी जो ट्रे आहे तो चोराचा खालती ढकलते. आता त्याचा मोठा आवाज होतो आणि बाहेर असलेला मोहित धावतच येतो. त्याच्या बुटांचा आवाज ऐकून अमृताची पळताभुई थोडी होते आणि ती त्याच्या हातून निसटतेच. कावेरीची अवस्था खूपच बिकट होऊन जाते. मोहित तिला सावरतो. कावेरी मोहितला हाका मारते. मोहित तिथे धावत येतो आणि कावेरी त्याला सांगते अमृता. तेव्हा मोहित आधी तर कावेरीला पाणी प्यायला देतो, थोडं तिला शांत करतो आणि अमृताला पकडण्यासाठी ती ज्या दरवाज्यातून गेले तिथूनच तो धावत जातो तिच्या मागावर. आता इकडे घरी उदयला या लग्नामध्ये सहभागी होण्याचा काडीचाही इंटरेस्ट नसतो आणि जबरदस्ती त्याला फोर्सच करतायत. आता कसा तयार होईल तो? आधीच त्याची मनस्थिती ठीक नाही आहे. त्यातून त्याचं लग्न होणार त्या दिवशी इतका सगळा राडा झाला आणि तरीही असं वाटतं की यशच्या लग्नात त्याने आनंदाने सहभागी व्हावं. आता उदय स्पष्ट नकार देतो यशच्या लग्नामध्ये सामील होण्यासाठी. पण आता त्यांना स्वतःचे निर्णय प्रत्येकावरती लादायचेच असतात. त्या परत एकदा या सगळ्या प्रकरणाच्यासाठी कावेरीलाच जबाबदार धरते. त्यावर उदय म्हणतो की प्रश्न कावेरीचा नाहीच आहे, प्रश्न तर यशचा आहे. अगं तो तर माझा भाऊ होता ना. अगं लहानपणापासून एकत्र वाढलोत आम्ही, त्यानेही माझ्याशी असं वागावं. मुळात मी आनंदातच नाही आहे. मी हे सगळं करण्याच्या मनस्थितीतच नाही आहे. तेव्हा उदयची मनस्थिती समजून घेतात. त्याला सांगतात की ठीक आहे. त्यावर उदय मांना थँक्यू बोलतो. लगेचच म्हणतात की अरे, आईचे कधी आभार मानायचे असतात का? हो, पण उदय तुला जायचं आहे बाहेर, जा तू. पण वेळेत घरी यायचं बरं का. मला काळजी करायला लावू नकोस. त्याला सक्त ताकीद देतात आणि तो नंदीबाईलासारखा हलवतो. इकडे यशला शोधत माधवी आणि यमुना दोघेही आलेले असतात आणि यशला रूममध्ये जाऊन ते हाका मारतात. पण यश काहीच उत्तर देत नसल्याने जेव्हा यमुना थोडं पुढे होते तेव्हा आपोआपच दरवाजा उघडला जातो. आता तिला धक्का बसतो. माधवी यमुना दोघेही मिळून रूममध्ये यशची शोधाशोध करतात, पण यश त्यांना कुठेच सापडत नाही की. आता त्यांच्या मनात भीती दाटून येते आणि खात्री करून घेण्यासाठी ती यमुना जी आहे ती अमृताच्या रूममध्ये जाते. तिथे अमृतासुद्धा नसते. विचार करते की कमाल आहे, दोघंच्या दोघं गायब आहेत. पण जेव्हा ती मागे वळून पाहते
त्या क्षणी अमृता तिच्यासमोर उभी असते. ती डचकते. ती विचारते की काय झालं यामिताई. त्यावर यमुना म्हणते की अगं तू कुठे गेली होतीस. तेव्हा कसली खोटं बोलते ही अमृता. यमुनाला सांगते की लग्न निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी देवळात गेले होते. आता यमुनाला विचार येतो मनात की यश घरातून गायब आहे, ही गोष्ट अमृताला सांगू की नको. परंतु आता जर हिला सांगायला गेलं तर ही बया उगाचच पॅनिक व्हायची. यमुना सांगते की गं काही नाही, तू तयार झालीस की नाही ते बघण्यासाठी आले होते. लवकर तयार व्हा, मुहूर्ताची वेळ निघून जाईल. अमृताला सल्ला देऊन यमुना तेथून निघून जाते. यमुना आणि माधवी अख्खं घरभर यशची शोधाशोध करत असतात. आणि इकडे यश जेव्हा शुद्धीवरती येतो तेव्हा त्याला धक्काच बसतो की तो स्टोरूममध्ये कसा आला त्याचं त्यालाच कळत नसतं. आणि त्यातून त्याचं डोकंही खूप जड झालेलं. तरीही कसं बसत पडत धडपडत सावरत तो दरवाजापर्यंत पोहोचतो. पण विद्याने आणखीन एक कारनामा केलेला असतो. बाहेरून दरवाजाच बंद करून घेतलेला असतो. यश दरवाजा ठोठावतो, पण यश त्या ठिकाणी आता चांगलाच अडकलेला असतो. इकडे विद्या येते. ज्यावेळेस यमुनाच्या समोर येते ना तेव्हा यमुना विचारते, विद्या तू यशला कुठे बघितलेस का. आता खोटं बोलताना विद्या बघा कसले घाबरून गेले. ती म्हणते की नाही नाही पाहिलं नाही मी कुठे. यमुनाला खूपच टेन्शन येतं. अचानक कुठे गेला असावा हा मुलगा. विद्या अगं तोंडाकडे काय बघतीयस, शोध कर ना त्याची. तेव्हा विद्या वहिनी तिथेच आपलं यश भाऊजी यश भाऊजी यश भाऊजी तिचं जे चालू होतं ना. यमुना तर डोक्यालाच हात लावून घेते आणि विद्याच्या नादी न लागता यशला शोधण्यासाठी निघून जाते. पण विद्या वहिनी विद्याचे मनातल्या मनात बडबड चालू होते. तेव्हा आज पहिल्यांदा असला कसला तरी कारनामा केलाय मी, पण माझं मन लई निर्मळ आहे बरं का. जे काही केलं ते निर्मळ मनाने केलं, पण मले माझ्या नशिबाने साथ दिली पाहिजे ना. आता काय करू मी. यश भाऊजींना खायला दिलाय मी पानाचा विडा, आणि जेव्हा हे सगळं मला कळेल तेव्हा त्या मला म्हणतील घराबाहेर काढा. आता ना विद्या तुझ्या डोक्यात ना मी कुंडीच घालतो. अरे तुम्ही काय बघत बसलाय, जा तुम्ही. विद्या इतकी भारी ॲक्टिंग करते ना, एक टक ती त्या कुंडीकडे पाहतच असते. इतक्यात यमुना येते आणि ती तिला पुन्हा भानावर घेऊन येते. विद्या अगं त्याच्याकडे काय बघत बसली आहेस, यशला शोध ना तू. अहो विद्या वहिनी, जर तुम्हाला यशला लग्नामध्ये उभं राहूच द्यायचं नव्हतं तर जास्त वेळ यश बेशुद्ध राहील असं तरी करायचं ना. यश केव्हाचाच शुद्धीवरती आलाय. हां, पण थाटात एंट्री घेत धूमधडाक्यात यशसोबत लग्न केल्याचं कावेरीचं जे सीन आहे तो आपल्याला कसा दाखवला असता. आता इकडे यमुना विचारते की निदान यशला कॉल तरी केलायस का. तरी विद्याची बोबडीच वळते. ततपप करायला लागते. वैतागून शेवटी यमुना कॉल करते, पण यशच्या रूममध्ये त्याचा फोन राहिलेला असतो. नशीब. परत विद्या घाबरून जाते. मी बघते असं म्हणत यशच्या रूमपर्यंत ती धावत जाते, पण यमुना तिला अडवतेच की. आता रूममध्ये जाते आणि इतक्यात पाठीमागून माधवीसुद्धा येते. तेव्हा यमुना आधीचीच खोलीत असल्याचं विद्या तिला सांगते. विद्याला जाम भीती वाटत असते. हा जो काही खटाटोप करून कारनामा केला ना तिने, तो पराक्रम तिच्या अंगलट नाही आला ना म्हणजे मिळवलं. तिकडे यश जीव तोडून घरच्यांना हाका मारत असतो. आता तेथून बाहेर कसं पडायचं याचं टेन्शन यशला खूपच आलेलं असतं. पण इतक्यात देवकृपेने अनुष्का आणि पार्थ तिथेच खेळत असतात गार्डनमध्ये. त्यावेळेस त्यांचा आवाज ऐकून यश जोरजोराचा दरवाजा ठोठावतो आणि त्या दोघांनाही हाक मारतो. आता त्या दोघांनाही धक्का बसतो. दोघेही जाऊन पटकन आधी कडी उघडतात आणि यशला बाहेर काढतात. अनुष्का विचारते की काका पण तू इथे कसा अडकलास. तेव्हा यश म्हणतो की अडकलो नव्हतो गं, मी आतमध्ये गेलो होतो, बहुतेक कोणीतरी बाहेरून चुकून कडी लावली असेल. आधीच त्या दोघांना तो बजावतो. बरं ऐका, मी इथे होतो ही गोष्ट कोणालाही सांगू नका. आता ते दोघेही यशला होकार देतात आणि खेळण्यासाठी बाहेर जातात. पण आता यशला मोठा प्रश्न सतावत असतो की हे सगळं जे कृत्य आहे ते त्याच्यासोबत केलं कोणी. यश घरात जायला निघतो. इकडे आता जाब विचारण्यासाठी येतात. यमुना माधवी दोघेही एकमेकींकडे पाहतात. विचारतात की अगं मी तुम्हाला यशला बोलवायला पाठवलं होतं की नाही, कुठे आहे मग यश. तेव्हा पाठीमागे विद्या तर थरथर कापतच असते.
डोक्याला हातही लावून बसलेले असते. आणि इकडे यमुनाचे तर भलतेच विचार चालू असतात की आता जर का यश नाही सापडला तर माने तर सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली, म्हणजे माझ्या हातून चाव्या काढून घेणार. तेव्हाच माधवी खुलासा करूनच टाकते की सुलक्षणा, अगं यश सापडतच नाहीये, खूप वेळ झाला आम्ही शोधतोय त्याला. तर खूप पॅनिक होऊन जातात यश गायब आहे कळल्यानंतर. तेव्हा यमुना समजावण्याचा धीर देण्याचा प्रयत्न करते की आम्ही शोधतोय की नाही, अगं यश इथेच कुठेतरी असेल, सापडेल आपल्याला. पण इतक्यातच जेव्हा यश समोरून चालत येतो तेव्हा विद्या हवालदिलच होते. अचंबित होऊन विचार करायला लागते की हे काय, यश भाऊजी इथे, पण ते सुटले कसे. यश तिच्याकडे एक कटाक्षा टाकत रूममध्ये प्रवेश करतो आणि त्या क्षणी यमुना त्याच्यावरती खेकसतेच की यश, कुठे गेला होतास तू, अरे तुझ्या वागण्याला काही अर्थ. तेव्हा यशला कळलंय बरं का की या सगळ्याच्या पाठीमागे विद्याचाच हात होता. हे सगळं मुद्दाम तिने केलं होतं. तिच्याकडे रागात पाहत तो म्हणतो की आता आलोय ना मी. त्यावर यमुना विचारते की तुला कळतंय का रे, तू असा निघून गेलास आणि किती घाबरलो होतो आम्ही, किती टेन्शनमध्ये होतो. तेव्हा परत विद्याकडे रागात पाहत तो परत म्हणतो की हे बघा, कोणी कितीही प्रयत्न केला तर या लग्नासाठी मी उभा राहणारच. किती कॉन्फिडन्स आहे यशला. म्हणजे यश कावेरीच्या आधीच ठरलंय बरं का. जलमध्ये कावेरीला भेटायला गेल्यानंतर या दोघांनी बहुतेक तसंच प्लॅनिंग केलं आहे की अमृताला अचानक गायब करायचं आणि त्याच्या जागी कावेरी त्याच्याशी धूमधडाक्यात लग्न करणार. आजचा भाग संपतोय, बघूयात पुढे. आता यश कावेरीचा विवाह संपन्न होतो, पण अमृताच्या ऐवजी कावेरी असते. तेव्हा माधवी म्हणते की अमृता, अगं तो घुंगट काढ आता तरी. विचारतात की पण माधवी, तूच म्हणालीस ना की तुमच्या काही वेगळ्या परंपरा असतात, आणि मला अमृता स्वतः म्हणाली होती तिला घुंगट घ्यायचा आहे. तेव्हा माधवी तर सांगून टाकते की नाही, आमच्याकडे अशी काही प्रथा नाही आहे. तेव्हा वैतागून तिच्या पुढे जात म्हणतात की अमृता, अगं आत्ता तरी काढ घुंगट, बघू देत आम्हाला तुला. आणि स्वतःच ते घुंगट दूर करता क्षणी समोर कावेरीला पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. पण आता कावेरी अचानक तिथे कशी पोहोचली, यशसोबत तिचा विवाह कसा झाला, अमृताला तिने गायब कसं केलं, प्रश्न उरले तर आहेतच. पुढील भागात प्रश्नांची उत्तरं मिळतीलच.